नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारनं 28 जून रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची जी घोषणा केली होती त्याच्या बाबतीत आता शासन निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांना आता मोफत वीज देण्यात येणार आहे. याबद्दल नेमकी या वीज मिळवण्यासाठी किंवा मोफत वीज ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये पात्र कोण आहेत आणि अपात्र कोण आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. भारतातील शेतकरी हा मुख्यतः शेती किंवा भारतातील शेती जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक हवामान बदल झालेला आहे. पर्यावरणामध्ये खूप मोठे बदल होत आहेत. आसमानी आणि सुलतानी अशी वेगवेगळी संकट शेतकऱ्यांवरती येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा अडचणीत जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळणं किंवा अनेक वेगवेगळे चढ उतार, नैसर्गिक संकट येणं, अशा वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने अशा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी एक योजना अंमलात आणली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. आणि ही जी योजना आहे ती महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचा अर्थ काय तर आता महाराष्ट्रामध्ये एप्रिल 2024 पासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. परंतु यासाठी काही अटी शर्ती आहेत, ज्या अटी शर्ती आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचे आहे. आज 25 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचा हा GR निघालेला आहे. 28 जून रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी जी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली होती त्याच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यत्वे ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन आहे आणि त्याची मोटर जो वीज पंप आहे तो 7.5चा आहे, 7.5 HP म्हणजे 7.5 हॉर्स पॉवरची मोटर ज्यांना आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कोणताही कागदपत्र न देता एप्रिल महिन्यापासून, एप्रिल 2024 पासून मोफत वीज सुरू झालेली आहे. म्हणजे एप्रिल पासून त्या शेतकऱ्यांना कोणतंही बिल येणार नाही. अशा प्रकारची ही योजना आहे. त्याच्यासाठी आता जवळपास 14,000 कोटींची तरतूद महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे. शेतकऱ्यांची जी मोफत वीज देण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांचं जे बिल आहे ते सरकार आता महावितरणला किंवा ज्या वीज कंपन्या आहेत त्यांना सरकार देणार आहे. त्याच्यासाठी सरकारनं तरतूद केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही योजना कधीपर्यंत आहे तर ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. म्हणजे 5 वर्षासाठी मोफत वीज योजना महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांसाठी. अनेक शेतकरी संघटनांची मागणी होती की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा. तशा अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून जे चाललेलं सरकार आहे त्या सरकारने अखेर हा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये याच्याबद्दल उत्साहाचं वातावरण राहणार आहे. परंतु याच्यामध्ये जे पात्र ठरणारे शेतकरी आहेत ते मात्र 7.5 हॉर्स पॉवरची मोटर, ज्यांचं कनेक्शन हे 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटरचं आहे त्यांना ही वीज मोफत मिळणार आहे. आता याच्यापेक्षा मोठ्या हॉर्स पॉवरच्या मोटर ज्यांच्याकडे आहेत म्हणजे 10ची मोटर आहे अशा शेतकऱ्यांना नेमकं काय किंवा त्यांच्या विजेचा दर किती असणार आहे किंवा काय याच्याबद्दलचं नोटिफिकेशन अद्याप जारी झालेलं नाही किंवा सरकारनं त्याबद्दल सध्या तरी कुठलाही GR प्रसिद्ध केलेला नाही. मात्र तुर्तास बहुसंख्य शेतकरी हे 7.5 आणि 5च्या मोटरच वापरणारी मोठी संख्या आहे. त्याच्यामुळं लाखो शेतकऱ्यांना तरी आता तुर्तास लाभ मिळणार आहे. 5 वर्षासाठीची योजना आहे. याच्याबद्दल कुठलाही पाठपुरावा करण्याची गरज नाही. त्याच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या प्रत्येक गावातून किंवा त्या ऑटोमॅटिकली कॅम्प्युटराइज असणार आहेत आणि त्याचं बिल सरकार भरलं जाणार आहे. त्यावर सरकारच्या या योजनेबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतंय किंवा या योजनेबद्दल काही सूचना असतील तर आपण नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जाहीर सभा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद.